कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बहुता सुकृता बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मनोणी विठ्ठली आवडी मनोणी विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा माधव बरवा मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बजवा बजवा तो हा माधव बजवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर बाबर देवीवर विठ्ठल विठ्ठल बरवा बाबर कुमादेवीवर बाबर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बजवा बरवा तो माधव बजवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती पाऊले चित्ती पाऊले चित्ती समान नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्यांनी सार्थक केला त्याने
सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल, धरिला म्हणे विठ्ठल, धरिला म्हणे विठ्ठल. सार्थक केला त्याने धरला म्हणे विठ्ठल, धरला म्हणे विठ्ठल, धरला म्हणे विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा, निर्दंभ सर्वदा, निर्दंभ सर्वदा. समारंभ निर्दंभ सर्वदा, निर्दंभ सर्वदा, निर्दंभ सर्वदा. म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी, नित्य समाधी हरिनामी, नित्य समाधी हरिनामी. म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी, नित्य समाधी हरिनामे, नित्य समाधी हरिनामे. काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल, धरिला म्हणे विठ्ठल, धरिला म्हणे विठ्ठल. काळ सार्थक केला त्याने धरला म्हणे विठ्ठल, धरला म्हणे विठ्ठल, धरला म्हणे विठ्ठल. गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल गोपाल कुमाई, गोपाल कुमार, गोपाल कुमाई, गोपाल गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमाई, गोपाल कुमार, गोपाल कुमाई, गोपाल कुमार, गोपाल कुमाई, गोपाल कुमार. श्रवण कीर्ती नाम वाचे, 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 श्रवण कीर्ती. पाऊले चित्ती समान, पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्या, काळ सार्थक केला त्या. पाऊले चित्ती समान, पाऊले चित्ती समान, सार्थक केला त्या.
धरिला मनी विठ्ठल धरिला धरिला मनी
कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरी नामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन तुझरे चरणा संतांसिया तुझरे चरणा संतांसिया पांडुरंगा करू प्रथम नमन तुझरे चरण संतांसिया तुझरे चरणा संतांसिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे तेची नमस्कारोनी आता नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल संत श्रेष्ठ निळोबारायांचा निळोबारायांच्या गाथ्यामधला हा संतपर प्रकरणातला अभंग आहे विठ्ठला विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये संत श्रेष्ठ निळोबाराय वर्णन करतात कोणाचं वर्णन करतात आणि काय वर्णन करतात असे दोन प्रश्न आहे वर्णन नेमकं काय केलेलं आहे आणि वर्णन नेमकं कुणाचं केलेलं आहे असे दोन प्रश्न या अभंगात आहे मात्र निळोबाराय या अभंगामध्ये वर्णन करतात विठ्ठल निळोबाराय वर्णन करतात तर कुणाचं वर्णन करतात तर निळोबाराय त्यांचं वर्णन करतात निळोबाराय त्यांचं वर्णन करतात त्यांचं म्हणजे नेमकं कोणाचं त्याचं नाव गाव पत्ता इथं काही सांगितलेलं नाही संपूर्ण अभंग बारकाईने बघितला या टोकापासून त्या टोकापर्यंत तर ज्यांचं वर्णन करायचंय त्यांचं नाव त्यांचं गाव त्यांचा पत्ता त्यांचे डिटेल्स या अभंगामध्ये काहीच नाही अध्यारूप स्वरूपात आहे फक्त वर्णन करतात अरे मग वर्णन कोणाचं करतात वर्णन त्यांचं करतात त्यांचं म्हणजे नेमकं कोणाचं मग लक्षणावृत्तीनं त्याचं चिंतन करावं लागतं का हे वर्णन त्यांच्या करता आहे हे वर्णन निळोबारायांनी त्यांचं केलंय कोणाचं वर्णन केलंय निळोबाराय म्हणतात ज्यांनी ऐका कोणाचं वर्णन केलंय सांगतो निळोबाराय म्हणतात ज्यांनी आपल्या आयुष्याचा काळ सार्थकी लावला ज्यांनी आपलं जीवन सार्थ बनवलं आयुष्याचा काळ सार्थकी लावून ज्यांनी जीवन कृतार्थ बनवलं निळोबाराय त्यांचं वर्णन करतात कोणाचं काळ सार्थक केला त्यांनी काळ सार्थक केला त्यांनी ज्यांनी आयुष्याचा काळ सार्थकी लावला आणि ज्यांनी जीवन सार्थ बनवलं निळोबाराय त्यांचं वर्णन करतात विठ्ठल ऐकून ठेवा हे बा प्राप्ती आणि प्राप्तीचं ज्ञान असे दोन विभाग आहे प्राप्ती हा एक भाग आहे आणि प्राप्तीचं ज्ञान हा एक भाग आहे प्राप्ती आणि प्राप्तीचं ज्ञान याच्यामध्ये चिंतन असं करा काय ऐका ज्याला प्राप्त होतं म्हणजे ज्याला प्राप्त असतं त्याला कळतच असं नाही प्राप्तीचं ज्ञान याचा अर्थ आहे कळणं प्राप्त म्हणजे मिळणं आणि प्राप्तीचं ज्ञान म्हणजे कळणं ऐका आता काहींना प्राप्त असतं पण ज्यांना प्राप्त असतं त्यांना कळतच असं नाही आणि ज्यांना कळतं त्यांना प्राप्त होतच असं नाही वैचित्र्य जगाचं असं आहे समाजाची विचित्रता अशी आहे का बऱ्याच जणांना प्राप्तव्य प्राप्त आहे तर प्राप्तव्याचं ज्ञान नाही आणि बऱ्याच जणांना प्राप्तव्याचं ज्ञान आहे तर प्राप्तव्य प्राप्त नाही विकल्प केले तर चार तयार होतील याच्या करता चार विकल्प होतात चार विकल्प कोणते ऐका एक वर्ग असा आहे
त्याला प्राप्तव्य प्राप्त आहे पण प्राप्तव्याचं ज्ञान नाही. एक वर्ग असा आहे त्यांना प्राप्तव्याचं ज्ञान आहे, प्राप्तव्य प्राप्त नाही. एक वर्ग असा आहे त्यांना प्राप्तव्य प्राप्त आहे, प्राप्तव्याचं ज्ञानही आहे. आणि 4 नंबरचा वर्ग आहे त्यांना प्राप्तव्य प्राप्त नाही आणि प्राप्तव्याचं ज्ञानही नाही. असे 4. कळले का तुम्हाला? सगळ्यांना कळलं का? परत बोलू का? ऐका. 1 नंबर लक्ष द्या आता. प्राप्तव्य प्राप्त आहे पण प्राप्तव्याचं ज्ञान नाही. 1 नंबर. प्राप्तव्य ज्ञान आहे पण प्राप्तव्य प्राप्त नाही. 2 नंबर. प्राप्तव्य प्राप्तही आहे, प्राप्तव्याचं ज्ञानही आहे. 3 नंबर. प्राप्तव्य प्राप्त नाही आणि प्राप्तव्याचं ज्ञानही नाही. 4 नंबर. कळले का आता? हा म्हणा, हा म्हणा. आता कळले का नाही? ऐका. नाहीच कळलं तर मग आपल्या भाषेत बोलतो. आता ही जरा शास्त्राची परिभाषा होती, आता आपल्या भाषेत बोलतो. आपल्या भाषेत काय बोलतो? आपली भाषा इतकी सोपी आहे का? एकाला मिळतं पण कळत नाही, एकाला कळतं पण मिळत नाही, एकाला कळतंही मिळतंही आणि एकाला मिळतही नाही कळतही नाही. आता तर कळतं का नाही? आता नसेल कळत तर तिकडच जा मग. आता 4 वर्ग, याचे विकल्प 4 आहे. एक वर्ग समाजात असा आहे त्यांना मिळालंय पण कळालेलं नाही. एक वर्ग असा आहे त्यांना कळालंय पण मिळालेलं नाही. एक वर्ग असा आहे त्यांना मिळालेलंही आहे, कळालेली आहे. आणि एक वर्ग असा आहे त्यांना मिळालेलं नाही आणि कळालेलं नाही. असे 4 प्रकार. नाहीच कळलं तर अजून पुन्हा एक सांगतो, ऐका. काय? एक असं आहे बघा. ज्यांना मिळालं पण कळालं नाही तो तुमचा आमचा वर्ग. ज्यांना कळालं पण मिळालं नाही ते स्वर्गातले देवादिकांचा वर्ग. ज्यांना मिळालं पण कळालं पण तो साधू संतांचा वर्ग. आणि ज्यांना मिळतही नाही कळतही नाही ते जनावर. पशुपश्वादिकांना नरदेह प्राप्त नाही, नरदेहाचं आयुष्य प्राप्त नाही आणि त्यांना ते मला मिळत नाही हे कळतही नाही. कशावरून? त्यांची तक्रार नाही ना काही. बैलाची तक्रार आहे का? म्हशीची तक्रार आहे का? त्यालाच कस काय माणसाचं देण, मी कस काय बैल, अशी तक्रार आहे का? ज्या अर्थी तक्रार नाही त्या अर्थी मला मिळत नाही हे त्यांना कळत नाही. ज्याला कळालं तो तक्रार केल्याशिवाय राहील का? कळतं तो जरूर तक्रार करतो. मग पशुपश्वादिकांना, जनावरादिकांना हे जीवन प्राप्त नाही आणि याचं त्यांना ज्ञान नाही. साधू संतांचा विचार करा. संतांना प्राप्त आहे आणि संतांना जे मला मिळालं त्याचं यथार्थ ज्ञान म्हणजे त्यांना ते कळालेलं आहे. स्वर्गीय देवादिकांचा विचार करा तर स्वर्गामध्ये अमृतपान करून अमर झालेले सर्वच्या सर्व देव त्यांना नरदेहाचा महिमा कळतो. त्यांना याचं महत्व कळतं पण त्यांना मिळत नाही. महत्व कळतं म्हणजे त्यांना कळतं, त्यांना ज्ञान आहे पण त्यांना मात्र मिळत नाही. ते इच्छा करतात स्वर्गीच्या अमर इच्छिताती देवा, ये लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. विष्णू पुराणामध्ये इतका सुंदर विषय आला बघा. त्या विष्णू पुराणामध्ये स्वर्गातले सगळे देव एकत्र जमले आणि ते सगळे देव चर्चा करू लागले. कशाची चर्चा करू लागले? तर मृत्यू लोकाची चर्चा करू लागले. आणि मृत्यू लोकामध्ये ज्यांना मनुष्य जीवन मिळालं ते किती भाग्यवान आहे याची चर्चा करू लागले. परत ऐका. कोण चर्चा करतंय? कोण चर्चा करतंय? कोणाला माहित? कशाची चर्चा करते? कोणाला माहित? स्वर्गातले देव स्वर्गामध्ये एकत्र येऊन चर्चा करतात. कशाची चर्चा करतात? मृत्यू लोकातली. आणि मृत्यू लोकामध्ये ज्यांना मनुष्य जन्म मिळाला त्यांच्या भाग्याची चर्चा करतात स्वर्गात देव. अस करीती ब्रह्मादिक, अस करीती ब्रह्मादिक, देखोनी वाळवंडीचे सुख, देखोनी वाळवंडीचे सुख, धन्य धन्य मृत्यू लोक, धन्य धन्य मृत्यू लोक, म्हणती भाग्याचा कैचा,
पिक पिकले घुमरी पिक पिकले घुमरी म्हणती भाग्याचा कैसा पिक पिकले घुमरी पिका पिकले घुमरी महाराजांचा अभंग काय आला बघा. मृत्यू लोकाची चर्चा स्वर्गात देव करतात आणि इच्छा पण करतात. आस करीती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख. आणि काय बोलले ते म्हणतात मृत्यू लोक धन्य आहे, मृत्यू लोक धन्य आहे. आणि मृत्यू लोकामध्ये ज्यांना मनुष्य जन्म मिळाला ते सगळे माणसं धन्य आहे. धन्य धन्य त्याच्याकरता द्विरुक्ती केली, एकच शब्द डबल वापरला. शास्त्रामध्ये वास्तविक दुरुक्ती हा दोष आहे, पण दोष पत्करून धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैचा. आणि हीच चर्चा कोण करतंय? स्वर्गात देव करतात. विष्णू पुराणामध्ये गायंती देवा किल गीत कानी धन्यास्तु ते भारत भूमी भागे स्वर्गापवर्गास्पद हेतु भूतेर भवंती भूय पुरुष सुरत्वात. सुरत्वात म्हणजे सुरपदाला, सुरपदाला म्हणजे देवत्व या पदाला प्राप्त झालेले. सूर म्हणजे देव आणि देवत्वाला प्राप्त झालेले ते सगळे लोक चर्चा करतात. कशाची? धन्य असतु ते भारत भूमी भागे. हा मृत्यू लोक धन्य आहे, त्याच्यात जीवन मिळालेला मानव अतिधन्य आहे. धन्य असतु ते भारत भूमी भागे. आणि चर्चा कुठं करतात? स्वर्गापवर्गास्पद हेतु भूतेर भवंती भूय पुरुष सुरत्वात. हे आम्हाला मिळालं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला का बोलतो ऐका. स्वर्गातल्या देवांना कळतं तर त्यांना मिळत नाही, जनावरांना मिळत नाही, कळत नाही. संतांना मिळतं पण कळतं पण. स्वर्गातल्या देवांना मृत्यूलोक, या मृत्यूलोकातलं जीवन, याचं आयुष्य, हे शरीर किती श्रेष्ठ त्यांना कळतं तर त्यांना मिळत नाही. आणि तुमचं आमचं दुर्दैव आहे बुवा, सगळ्या स्त्रियांचं पुरुषांचं आपलं दुर्दैव आहे. आपण इतके करंटे निघालो, आपल्याला मिळालं कळत नाही. आपल्याला हे जीवन मिळालंय, मृत्यूलोक मिळालाय, नरदेह मिळालाय, याच्यातलं भरपूर आयुष्य मिळालंय, पण आपल्याला कळालेलं नाही. पण आता परत ऐका, एवढं मी धाडसानी तुमच्या पुढे बोलत असताना काही जाणकार ऐकणारे बसल्या बसल्या मनातली मनात, आता कीर्तनात बोलायचं नसतं म्हणून गप राहतील, पण मनातली मनात प्रश्न विचारतील की महाराज, गिरी महाराज, काय आम्हाला मिळालं पण कळालं नाही, हे तुम्ही कशावरून ठरवलं? आम्हाला मिळालं, कळालं का न कळालं तुम्हाला काय माहिती? तुम्ही आमच्या घरी आले का पाहायला आम्ही काय करतो? मग आम्हाला कळालेलं नाही हे तुम्ही ठरवलं कशावरून? तर एक मिनिट ऐका, हे कोणी ठरवावं लागत नाही. ऐका बरं का, मिळालेल्या व्यक्तीला ती वस्तू कळाली का नाही हे कोणी ठरवावं लागत नाही. मग हे अनुमान प्रमाणाने सिद्ध आहे. अनुमान प्रमाणाने सिद्ध असतं ते. अनुमान म्हणजे ज्या अर्थी तुमचा असा सपाटा चाललाय वागायचा, ज्या अर्थी तुमच्या वागण्याचा असा सपाटा चाललाय, त्या अर्थी तुम्हाला कळालं का न कळालं लक्षात येतं. विठ्ठला 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 विठ्ठला. एक मिनिट ऐका, ज्याच्या जीवनामध्ये असं चाललंय, ऐका बरं का, ज्या स्त्रीच्या, ज्या पुरुषाच्या जीवनात असं चाललंय, कसं चाललंय? देवधर्म
13व्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच अर्जुनाला देवानी प्राप्ती आणि प्राप्तीचं ज्ञान हा विषय सांगितला बरं का. सुरुवातीलाच 13व्या अध्यायाची सुरुवातच देवाच्या बोलण्याने. गीतेच्या 13व्या अध्यायाची सुरुवात भगवान कृष्णाच्या बोलण्याने. सुरुवातीला श्री भगवान वाच, सुरुवातीला शब्द काय 13व्या अध्यायात श्री भगवान वाच. तिथं देवाने अर्जुनाला प्राप्ती आणि प्राप्तीचं ज्ञान दृष्टांताने सांगितलंय बरं का. रूपकाने सांगितलंय, रूपक अलंकार वापरलाय. विठ्ठला 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 काय वर करायचं अर्धा तास. किशोर भाऊ अर्धा तास, अर्धा तास दम मारायचं फक्त, काहीच करायचं नाही, दम धरायचं. अरे बाय 11:35 झाले, 12च्या पुढे हेच आपल्याला काही उमजून देणार नाही. ठला विठ्ठला तुम्हाला मला वाटतं मी परत सांगतो बरं का. काय गरम होऊन द्यायचं, घाम येऊन द्यायचा. मी काय मग सांगतो, गरम होऊन द्यायचं. तेव्हा माझं शर्ट भिजला इकडून, मी कोणाचं रुमालही घेणार नाही, घामही पुसणार नाही, टपाटप गळून देणार. तुम्ही पण तसंच करायचं. घाम कीर्तनामध्ये किशोर भाऊ कायम घाम येऊन द्यायचा आणि तो कधीच पुसायचा नाही, यांना दिसून द्यायचा. का बरं? यांना कळालं पाहिजे हा घामाचा पैसा आहे. हा ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. 13व्या अध्यायाच्या सुरुवातीला देवाचं बोलणं आहे. भगवान अर्जुनाला बोलतात, इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदा क्षेत्रज्ञांचाभिमां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत ज्ञानम मतं मम तत्क्षेत्रम यस्य यादृक्ष यद विकारी यतश्चेत सच यो यत् प्रभावस्य तत्समाशे नमे शृणु. अर्जुनाला भगवान म्हटले, आता तुला या क्षेत्राचा मी तुला महिमा सांगतो, तू श्रवण कर. तत्समाशे नमे शृणु. आणि मग अर्जुनाला भगवंतानी प्राप्ती आणि प्राप्तीचं ज्ञान समजून सांगताना क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हा विचार 13व्या अध्यायात सांगितलं. 13व्या अध्यायाचं नावच काय? क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम त्रयोदशोध्याय. क्षेत्र क्षेत्रज्ञ, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. आता हे पारिभाषिक शब्द आहे, याला मराठी भाषेत काय म्हणावं? क्षेत्र म्हणजे शेती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेतकरी. क्षेत्र म्हणजे शेती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेतकरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. राहू दे काय नाही, राहू दे. बस बस बस. अहो कीर्तन ऐकून घ्या, तुम्हाला परत नाही मिळणार. थोडं बस बस, काय नाही, काय चिंता करू नका. आणि हे बा, नैसर्गिक वातावरणापुढं माणूस काय करू शकतो का? माणसाच्या हातात एकच आहे, निसर्गात जे वातावरण बनलं त्याला सामोरं जाणं. ज्या घटनेत आपण इथं उभे आहेत की नाही, आम्ही सगळे मागच्या वर्षी या दिवसाला कुठं होतो? नैमिषारण्यात होतो. नैमिषारण्यामध्ये 8 दिवस आम्ही या आमच्या बरोबर शोभाताई आमच्या बरोबर होत्या. नैमिषारण्यात 8 दिवस त्यांनी भागवत ऐकलं, 8 दिवस कीर्तन ऐकले, काकडा केला, हरिपाठ केला. नैमिषारण्यात चक्रतीर्थाचं स्नान केलं, आदिशक्तीचं दर्शन केलं. 8 दिवस क्षेत्र सहवास त्यांनी शोभाताईने केला. परंतु ते 8 दिवस आम्ही जेवढे 300-400 लोक काही ग्रुप होतो, ते 8 दिवस आम्ही तिथं जे राहिलो, तर तिथं रोजचं तापमान राहायचं 52, 53, 54, 55 डिग्री सेल्सिअस. 50च्या पुढे रोजचं तापमान. 300 लोकांमध्ये मला एकट्यालाच एसी रूम होता. तर आमच्या बरोबर ते सर हसायला लागले. आमच्या बरोबर जेवढे लोक, तो एसी असून नसल्यासारखा होता. म्हणजे तिथली उष्णता एसीला सुद्धा दाद देत नव्हती. 50च्या पुढे टेम्परेचर रोज असायचं. आम्ही काय केलं? अहो तुम्हाला पटायचं नाही, मी सकाळी 3 तास भागवत कथा करायचो, दुपारी 3 तास भागवत कथा करायचो. तर त्या भागवत कथेमध्ये 3 नॅपकिन 4 वेळा पिळून काढायचो. घामाचे 3 नॅपकिन 4 वेळा पिळायचे, 3 तासामध्ये पिळायचे.
ग्लास भर घाम निघायचा, एवढं वातावरण उष्ण राहायचं. काय केलं? काही नाही. जे वातावरण होतं ते मानून घेतलं आणि त्याच्यामध्ये जसा परमार्थ करता येईल तसा परमार्थ केला. मी काय बोललो? निसर्गाने जे वातावरण पुढे ठेवलं, माणूस फक्त एकच करू शकतो, त्याला सामोरं जाणे. त्याच्यावर मात नाही करू शकत आपण. विठ्ठला ऐका, आता मी तुम्हाला विचार सांगत होतो. क्षेत्र म्हणजे जमीन, क्षेत्रज्ञ म्हणजे शेतकरी. भगवान म्हणतात अर्जुना, अनेकत्वानी तयार झालेलं हे नरदेह रूपी क्षेत्र कोणाकोणापासून तयार झालं, मग त्याचं पुढे विश्लेषण केलंय. खूप गोड विचार अर्जुना मुळात जर तुम्ही वाचला तर खूप विस्ताराने भगवान अर्जुनाला हा विषय 13व्या अध्यायात सांगतात. विठ्ठला इंद्रियानी दशैकंच पंचचेंद्रिय गोचरा इच्छा द्वेष सुखम दुःखम संगात चेतना धृती या सगळ्यांचा संगात पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचप्राण, पंचदेह, अंतःकरण चतुष्टय, पंचकोश या सगळ्यांनी एतत् क्षेत्रम समासेन. एतत् म्हणजे या सगळ्यांपासून हे नरदेह रूपी क्षेत्र तयार झालं आणि ते आत्मारूपी शेतकऱ्याच्या ताब्यात किंवा जीवरूपी शेतकऱ्याच्या ताब्यात दिलं. पण आता ऐका, काय अनेक जीवात्मा रूपी शेतकऱ्याला नरदेह रूपी शेती मिळाली पण तिचं महत्व कळालेलं नाही. विठ्ठला अशा आपल्यातही बरेच जण शेतीचे मालक आहे, सातबारा त्यांच्या नावचा आहे, पण शेतीमध्ये पाहिलं तर ढेकळाचं ज्ञान नाही, काहीच कळत नाही. मग यांना शेती मिळाली पण कळाली नाही, कशावरून ठरवणार? अनुमान आहे. हे अनुमान मिळालं पण कळालं नाही, हे ठरवलं कशावरून जातं? अनुमानाने. यत्र यत्र हा मग तत्र तत्र हा, हे अनुमान आहे महाराज. ज्या अर्थी त्या, हे अनुमान आहे. शेती मिळाली कळाली नाही शेतकऱ्याला, कशावरून? ज्या अर्थी ती पडित आहे, ज्या अर्थी ती पडित आहे. आणि आता पडित वावर म्हटल्यावर त्याच्यात काय काय राहतं हे मी तुम्हाला सांगू का? तुम्ही तर जातीवंत शेतकरी आहे, मी तर गोसाई आहे आयत्या पिठाचा. तुम्ही जातीवंत शेतकरी. पडित जमीन म्हटल्यावर त्यात काय काय असतं आलं लक्षात तुमच्या? काट्या, बोराट्या, सराटे, दगड, धोंडे, खड्डे, येडे बाबळी, काँग्रेस, हाताकडे नका पाहू, गवात म्हणजे पडित वावर म्हटलं का त्याच्यात येडे बाबळी, काट्या, बोराट्या, खड्डे, दगड, धोंडे सगळं हेच मटेरियल. आणि हे मटेरियल ज्या वावरात समजावं याचा जो मालक आहे त्याला योगायोगाने मिळालंय पण कळालेलं मात्र नाही. विठ्ठला तस अर्जुना बऱ्याच जीवात्मा रूपी शेतकऱ्यांना भगवान म्हणतात, तस अर्जुना शेतकऱ्यांना नरदेह रूपी क्षेत्र मिळालं पण कळालेलं मिळालं पण कळालं मात्र कशावरून? तर ज्या अर्थी वावर पडित आहे, ज्या अर्थी वावर पडित वावर आलं का लक्षात तुमच्या? पडित वावर नाही, गळ्यात माळ नाही, पडित वावर, कपाळाला गण नाही, पडित वावर, तोंडात देवाचं नाव नाही, पडित वावर, कधी मंदिरात दर्शनाला नाही, पडित वावर, कधी आळंदी नाही, पंढरपूर नाही, साधं मैपती महाराजांची वारी नाही, पडित वावर, कधी ज्ञानेश्वरी वाचनाने हरिपाठ म्हणणं नाही, कधी साईबाबाच्या मंदिरात नाही, पडित वावर. हे कधी कपाळाला गंध नाही. वा तुम्हाला मी एक सांगतो ऐका, एक मिनिट ऐका, जेवढे बसले ना लक्षात घ्या. काय नका माळ घालू पण गण लावीत जा. माळ घालू नका पण आंघोळ केल्या केल्या गण लावीत जा. त्याच्याशिवाय पाणी पिऊ नका, चहा पिऊ नका. का? तुम्हाला एक सांगतो ऐका, लक्ष द्या. काय
महाराज कपाळाचा गंध, ऐका बर का, कपाळाचा गंध ही आपल्या हिंदुत्वाची ओळख आहे. हा, मी हिंदू आहे, मी हिंदू आहे, या हिंदुत्वाची ओळख म्हणजे कपाळाचा गंध आहे. अरे हा हिंदू आहे, ओळखायचा कशावरून? गंधावरून. गंध दिसला का चहा पाजायचा, बिगर गंधाचा दिसला हुसकून द्यायचा. त्याला हिंदू म्हणायचंच नाही. विठ्ठला थोडक्यात काय ऐका, शास्त्र आणि संत यांचं चिंतन आहे की परमार्थ वाचून, ऐका बर का, परमार्थ वाचून ज्या स्त्री पुरुषाचं जीवन आहे त्यांना हा नरदेह मिळाला, आयुष्य मिळालं, पण त्यांना कळालेलं मात्र नाही. कशावरून? वस्तूचा दुरुपयोग केला जातो. ज्या ठिकाणी मूल्यवान वस्तूचा अयोग्य पद्धतीनं वापर केला जातो, दुरुपयोग केला जातो, तिथं निष्कर्ष हाच निघतो, प्राप्ती आहे पण ज्ञान मात्र नाही. विठ्ठला सिद्धांत असं सांगतो. सिद्धांत काय सांगतो? सिद्धांत असा आहे का मिळण्यापेक्षा कळणं महत्वाचं आहे. अगोदर कळावं कोणती वस्तू, अगोदर तिचं ज्ञान व्हावं, अगोदर यथार्थ कळावं आणि नंतर मिळावं. कळून मिळालं, ऐका, कळून मिळालं तर त्याचा दुरुपयोग होत नाही, पण मिळालं आणि कळालं नाही तर त्याचा वापर योग्य केला जात नाही. विठ्ठला ज्ञानोबरांनी एकाच ओवीत दोन दृष्टांत दिले बर का, ऐका. बहुमृगजळ देखोनी डोळा, थुंकी जे अमृताचा गिळीता गळाळा, तोडीला परसू बांधिला गळा का शुक्ती केला बे. एकाच ओवीत दोन दृष्टांत आहे. काय ऐका, एका धनगराला मेंढ्यांच्या मागे फिरता फिरता परीस सापडला. माळावरती मेंढ्या चारत होता आणि त्या माळ रानावर मेंढ्यांच्या मागे दिवसभर मेंढ्या चारता चारता फिरता फिरता परीस सापडला. आता धनगर दादाला परीस सापडला, पण त्याला परीसाचं ज्ञान नाही ना. मिळाला पण कळायचं काही संबंध नाही ना, त्याला ज्ञान नाही. फक्त इतर दगडांपेक्षा थोडा वेगळा दिसतो, चांगला दिसतो, म्हणून त्यांनी काय केलं, तो परीस उचलला, दोरीत बांधला आणि मेंढीच्या गळ्यात अडकवला. याला दुरुपयोग म्हणतात. दोरीत बांधला, तो परीस दोरीत बांधला आणि मेंढीच्या गळ्यात अडकवला. दिवसभर मेंढ्या चारल्या, दिवस मावळायला गेला, संध्याकाळी मेंढ्या घेऊन घरी आला, गावात आला, वाडग्यात मेंढ्या कोंडीत होता तर समोरून एक परीस पारखी आला. त्या परीस पारख्यानी तो परीस लांबूनच ओळखला. आता पारख ही तो जाणी तयाच्या जीवीचे. पारख्याला पारख असती, पारख्याला ज्ञान असतं. त्यांनी लांबूनच मेंढीच्या गळ्यातला परीस पाहिला, पाहिल्याबरोबर त्यांनी परीस ओळखला आणि तो धनगर दादापाशी आला आणि तो म्हणे दादा. धनगर दादाला तो म्हटला दादा, दादा काय मेंढीच्या गळ्यात काय माहिती का तुला? अरे मेंढीच्या गळ्यात काय बांधलंय तू माहिती का तुला? आता तो धनगर दादा तो काय 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 तो परीस पारखी म्हटला. अरे दादा तो परीस आहे, परीस परीस. तो धनगर म्हटला असल परीस, हा मला काही घे नाही. म्हणजे सांगितल्यावर त्याला परीस कळाला. विठ्ठला मामा, तुम्ही आम्हालाच लेट झाले आता 12 वाजता येऊ राहिली, यांना कोण बोलायला? हे पाहुणे आहे का कोण आहे? हा, आणि आम्हाला फोन करून करून बेजार केलं तुम्ही. ठला विठ्ठला आता ते जेव घालायचे का नाही तुम्ही ठरवा. कीर्तनाला आले त्यांना जेव घालाव. आता 12 वाजता आलेले माणसं कशाला आले तुम्हीच पहा. ठला विठ्ठला तो धनगर दादा त्याला म्हटला रे असल परीस, मला काही हे नाही. म्हणजे एक मिनिट ऐका, सांगितल्यावर धनगराला परीस कळाला, पण शब्दानेच कळाला, अर्थाने नाही कळाला.
एक लय अडचण आहे. काय वस्तूचं ज्ञान दोन प्रकाराने होतं. वस्तू एक कळते शब्दज्ञानाने, एक कळते अर्थज्ञानाने. पण ऐका बरं का, वस्तूचं शब्दज्ञान महत्वाचं नाही, मग अर्थज्ञान महत्वाचं आहे. शब्दज्ञानाने वस्तू कळून उपयोग नाही, ती अर्थज्ञानाने कळली पाहिजे. अजून सांग, तुमच्या लक्षात येईल, भजनी मंडळाचं भजन चालू होतं, चहा प्यायला थांबले होते, थंडीचे दिवस होते, सगळेजण चहा पित होते, टाळपकवाद विना पेटी होती आणि पेटीवर चादर टाकलेली होती. पेटीवर चादर टाकली होती आणि सगळेजण चहा. एक आगंतुक रस्त्याने चालला, त्याला भजनी मंडळ चहा पिताना दिसलं. थंडी वाजली होती, गारटला होता, त्याला वाटलं आपल्याला चहा मिळत, तो डायरेक्ट त्या घरात आला. तर भजनी मंडळातले म्हटले ये 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 ये, म्हटलं बस आमच्या चहा घे. तो आला, म्हटलं चहासाठी आलो. अरे ये ये, म्हटलं बस बस चहा घे. आणि बस बस म्हटल्यावर तो तिथं जी पेटी होती, पेटीवर चादर होती, त्या पेटीवरच बसायला लागला. पेटीवरच बसायला लागला. तर त्याला भजनी मंडळातले एक जण म्हटला, माधू तुझ्या खाली पेटी आहे बरं का, बसशील नाही तर भस्कन. खाली पेटी आहे, पेटी, बसशील नाही तर भस्कन. हा म्हटलं आज का, बर बर बरं बरं म्हटलं, त्याच्यावरच बसायला लागला. भजनी मंडळातला वैतागला, तो अरे तुला सांगू राहिलो ना तुझ्या खाली पेटी आहे. आणि मग हा म्हटलं कशाची, तो म्हणी वाजवायची. हा म्हटलं मला वाटलं सामान ठेवायची. म्हणजे आता एक मिनिट ऐका, सांगितल्यावर त्याला पेटी कळाली, शब्दाने कळाली का अर्थाने कळाली? का तुम्हाला ती नाही कळाली? त्याला कळाली. सांगितल्यावर पेटी कळाली, शब्दानेच कळाली, अर्थाने नाही कळाली. म्हणजे मी का बोललो, वस्तूचं शब्दज्ञान महत्वाचं नाही, वस्तूचं अर्थज्ञान महत्वाचं आहे. सांगितल्यावर परीस कळाला त्याला, अरे परीस आहे तो म्हटला असेल परीस, मला काय करायचं. तो परीस पारखी म्हटला, दादा असेल तुला काय करायचं असं म्हणू नको. म्हणजे का, सामर्थ्य कळतं का तुला? काय सामर्थ्य? लाखो टन लोखंडाला, ऐका, लाखो टन लोखंडाला क्षणार्धात सुवर्णत्व प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य त्या परिसाच्या अंगात आहे. परिसाची अंगी लोह होय सोने, असं म्हणजे तर मग त्यांनी हिसक्या सरशी मेंढीच्या गळ्यातला तो परीस तोडला, जवळ पडलेली कुऱ्हाड घेतली, त्या कुऱ्हाडीला तो लावला, लावल्याबरोबर चमचम चमचम, पिवळी 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 पिवळी. काय तोळा आहे आज? आलं का नाही लाखाच्या खाली, का गेलं वर? चला विठ्ठला शंभर नंबरी सोनं असं चमकायला. आणि मग त्या धनगर दादाला खऱ्या अर्थाने परीस कळाला. त्यांनी पक्का मुठीत आवळून धरला, बगलमध्ये गच्च मुठ लावून धरली. आता ऐका, ज्यांनी त्याला परिसाचं यथार्थ ज्ञान करून दिलं, तो परीस पारखी त्याला म्हटला, दादा धनगर दादा, काय 10,000 रुपये घे, 10,000 रुपये घे आणि तो परीस मला दे. धनगर म्हणी जमणार नाही. हा म्हटलं बरं एक काम कर, काय 1,00,000 रुपये घे आणि तो परीस मला दे. तो आम्हाला विकायचाच नाही, परीसच विकायचा नाही. मग तो परीस पारखी धनगर दादाला म्हटला, एक काम कर, काय नको मला विकत देऊ, पण पुन्हा मेंढीच्या गळ्यात तरी बांधतो. मी काही येडा आहे का? मग अगोदर का बांधला होता? अगोदर का बांधला होता? उत्तर हे आहे, मिळालं होतं पण कळाला नव्हता म्हणून. तसं आपण हा नरदेह रूपी परीस संसार रूपी मेंढीच्या गळ्यात बांधला. मरेपर्यंत चाललंय तेच हाकायचं काम. का बांधला? मिळाला म्हणून का कळाला म्हणून? अजून पुढे एक दृष्टांत फार गोड आहे. काय, दुपारची वेळ आहे, उन्हाचा भर आहे, सूर्य आग ओकत आहे, नदीच्या वाळवंटात एक माणूस आहे, पायात त्याच्या काही नाहीये, अनवाणी पायाने पाय त्याचे भासतायत, घसा कोरडा पडला, ओठ सुकलेले, तहान लागलेले, जीव पाणी पाणी करतो, नदीचं पात्र आटलेलं आहे आणि लांब पर्यंत पाहतो तो वाळूच वाळू दिसते. त्याला पाणी कुठं मिळणं, पाणीच मिळणं, पाण्या वाचून जीव कासावीस झाला. पाणी 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 करीत होता, पाणीच मिळणं. पाण्यासाठी वनवन भटकत होता. तर त्याच्या सद्भाग्याने, ऐका, त्याच्या सद्भाग्याने त्याला थोडस गोडभर अमृत मिळालं. वनवन करीत होता पाण्याकरता, वनवन करीत होता पाण्याकरता, आणि मिळालं काय त्याला पिण्याकरता? अमृत मिळालं. फार नाही, गोडभर मिळालं, गोडभर मिळालं. पण अमृताने ओठ भिजणार होते, घशाचा सुकलेलापणा जाणार होता, तहान मिटणार होती, आणि सर्वात महत्वाचं अमर होणार होता. अमृत पिण्याकरता मिळालं. त्याने अमृताचा घोट घेतला, तोंडात घेतला आणि गुळणी तोंडामध्ये धरली.
गुळणी तोंडात धरली, असं लांब पाहिलं तर लांब बघितल्यानंतर त्याला मृगजळाची भली मोठी नदी दिसली. भली मोठी मृगजळाची नदी त्या वाळूत दिसली. त्यांनी विचार केला, एवढं एवढं गोडभर प्यायचं ता नाही भागती का नाही, त्याच्यापेक्षा एक काम करू, पळत पळत जाऊ मृगजळाच्या नदीवर आणि पोटभर पाणी पिऊ. म्हणून तो पळत 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 मृगजळाच्या नदीवर गेला. गिळीत असलेला अमृताचा गोट थुंकून टाकला आणि मृगजळाच्या नदीवर पोटभर पाणी प्याला. येतं बरोबर आहे ना आता? अरे तुकाराम महाराज म्हणतात, बाबा काय ते मृगजळाचं काय तेथील लारीचे पाणी, काय तेथील लारीचे पाणी, ओठ न भिजे न फुटे धणी, शिणा तरी आधी आवसाणी, शोभे पुरशाणी दिले फार. काय तेथील लारीचे पाणी, भिजे न फिटे धणी, शिणा तरी आधी आवसाणी, शोभे पुरशाणी दिले फार. तुकाराम महाराज म्हणतात, अहो काय ते मृगजळाचं पाणी, काय ते थिल्लरीचे पाणी. थिल्लर म्हणजे मृगजळ. काय ते थिल्लरीचे पाणी, ओठ न भिजे न फिटे धनी. धनी न फिटे म्हणजे तहान जात नाही आणि उलट शिनच होतो. शिन तरी आधी आवसानी, शोभे पुरचरणी दिले फळ. मला काय बोलायचंय महाराज, एक मिनिट ऐका. काय मृगजळाचं पाणी पाहून, मृगजळाचं पाणी पाहून तोंडात गिळीत असलेला अमृताचा घोट थुंकून टाकला. अमृत मिळालं म्हणून का कळालं म्हणून? मृगजळाला पाहून गिळणारा अमृत थुंकून टाकतो, अमृत मिळालं म्हणून का कळालं म्हणून? अमृत मिळालं पण कळालं मात्र. कळालं असतं तर थुंकलं असतं. बरं एक मिनिट सांगा, ऐका बरं का, अमृत कोणालाही मिळतं का? अमृत कोणालाही मिळतं? परीस कोणालाही मिळतो? कुठेही मिळतो. परीस आणि अमृत कोणालाही मिळत नाही बुवा. मग कोणाला मिळतं? ज्ञानोबाराय बोलले, अनिका सारिका बहुवसू, जैसा न जोडे परसू, का अमृताचा लेशू दैव गुणे. भाग्याने मिळतं, नशिबाने मिळतं, दैववानालाच मिळतं. मग एवढं दुर्मिळ अमृत मृगजळाला पाहतो आणि थुंकतो, कळालं नाही म्हणून. एवढा मोलाचा परीस मेंढीच्या गळ्यात अडकवतो, कळाला नाही म्हणून. म्हणजे वस्तू मिळण्यापेक्षा कळणं महत्वाचं आहे. ज्याला कळाली आणि नंतर मिळाली तर मग त्याचा सदुपयोग होतो. ज्याला मिळाली पण कळाली नाही त्याच्याकडून तिचा दुरुपयोग होतो. विठ्ठला अजून एक मिनिट ऐका. काय याच्यात एक असं तत्व आहे, काय मिळणं सोपं आहे, कळणं अवघड आहे. परत ऐका, मिळणं सहज आहे, मिळणं सोपं आहे, पण कळणं सोपं नाही. मिळवता येतं पण जे मिळवलं त्याचं यथार्थ ज्ञान प्राप्त करणं ते सोपं नाही, कळणं अवघड आहे. विठ्ठला विठ्ठला. आपल्यामध्ये बरेच जण ट्रकचा हे आहे ना आपले बसलेले, भास्कर पाटील. या असं होतं कधी कधी पहा, अति प्रेमाचा परिणाम आहे हा. ठला विठ्ठला विठ्ठला. आता भास्कर पाटलांचा जिवंत अनुभव सांगा. ट्रकचा मालक होणं सोपं आहे. ट्रकचा बरोबर निवडलं ना. ट्रकचा मालक होणं सोपं आहे, पण ट्रकच्या सगळ्या पार्टचं ज्ञान असणं सोपं आहे का? पुढून मागेपर्यंत ट्रक मध्ये जेवढे पार्ट आहे सगळ्या पार्टचं ज्ञान होणं सोपं आहे का? मालक होणं सोपं आहे का ट्रकचं ज्ञान होणं सोपं आहे? मालक. अरे एका जणाला महाराष्ट्र राज्य लॉटरी लागली, 1.5 कोटी रुपयाची लॉटरी लागली. आता पैसा आला, पैशाचा कमीच नाही पण डोक्याचा भाग नाही, पैसा मामूल पण वरचा मजला पुरा रिकामा. आता करायचं काय? मग त्यांनी पहिलं ठरवलं ट्रक घ्यायचा. काय घेणं नाही देणं नाही, काय नाही पण ट्रकच घ्यायचं. इथून बंडल घेतले, नोटांची बॅग भरली, मुंबईला गेला, टाटाच्या शोरूमला गेला, टाटाचा ट्रक घेतला आणि
काउंटर कॅश पेमेंट केलं. आता ट्रक घेतला पण चालवता येत नाही, माहित आहे नाही, काहीच नाही. तिथूनच एक भाडोत्री ड्रायव्हर घेतला आणि त्या ड्रायव्हरला घेऊन निघाला. परत तिकडं देवळा लिहिले यायला निघाला. ट्रक मुंबईतून बाहेर पडला आणि कसाऱ्याच्या घाटामध्ये ट्रक चढत होता तर त्या ट्रकचा एकाएकी ट्रक बंद पडला. घाटामध्ये चढता चढता नवा ट्रक एकाएकी बंद पडला. एकदम ट्रक बंद पडला तर मालक जरा विचारात पडला, नवा ट्रक बंद कसा पडू शकतो, नवी गाडी शोरूम गाडी ना, असं कसं झालं. त्यांनी ड्रायव्हरकडे पाहिलं. ड्रायव्हरला विचारलं, ड्रायव्हर क्या बात है, ट्रक का बंद पडला. आणि मग तो ड्रायव्हर त्याला म्हटला, मालक काय मौसम गया. ट्रक का बंद पडला म्हटला, मौसम गया. आणि मौसम गया म्हटल्यावर याला वाटलं मौसम नावाची कधी बेरिंगच गेली का काय, असू शकते मौसम नावाचा पार्ट गेला का काय. हा त्याला म्हटला, आप क्या करना पडेगा, बोली जी डालना पडेगा. कारण ड्रायव्हरनी विचार केला याच्याकडे माल भरपूर आहे, मजला पुरा रिकाम आहे. आणि एक मराठी भाषेमध्ये एक अशी म्हण आहे, मूर्खांचा पैसा हा उचल्यांचा खुराकच राहतो. त्यांनी पाहिलं माल भरपूर आहे, मजला रिकाम आहे, तो म्हटला, मालक मौसम गया, फिर अब डालना पड़ेगा. किती को मिळता, 20,000 रुपये लगेंगे. 20,000 पैशाचा तोटाच नव्हता. खाट सिरियल नंबरच्या नोटा, महाराष्ट्र राज्य लॉटरी. त्याला नोटा दिल्या. नोटा हातात घेतलो. ड्रायव्हर त्याला म्हटला, मालक तुम यही ठहरो, तू इथंच राह म्हटला केबिन मध्ये. तो म्हटला, तुम यही ठहरो, मैं अभी जाता और मौसम डाल के आता. याला केबिन मध्ये बसून ठेवलं. ड्रायव्हर उतरला, खाली ढाब्यावर गेला, मौसम टाकून आला. गाडीचा नाही, त्याचा मौसम टाकून आला. मला काय बोलायचं महाराज, गाडीचा मालक होणं सोपं आहे पण गाडीचं ज्ञान होणं अवघड आहे. म्हणजे वस्तू मिळणं सोपं आहे, वस्तू कळणं सोपं नाही, तिचं ज्ञान महत्वाचं आहे. तसं नरदेह मिळणं सोपं आहे, आयुष्य मिळणं सोपं आहे, पण या आयुष्याचं मूल्य, या नरदेहाचं मूल्य कळणं मात्र सोपं नाही. हे दुर्दैवानी अनेकांना मिळालं पण कळालं मात्र नाही. नरदेहाचं मोल करता येत नाही, आयुष्याचं मूल्य म्हणजे त्याचं मोल नाही. त्याला एकच शब्द म्हणा, नरदेह कसा आहे, अनमोल. अरे एक किडनी विकायला काढा, लखोपती व्हा. एक किडनी, एक बॉल जॉईंट बदलायचा किती लागतात, एक बॉल जॉईंट बदलायचा. एक बॉल जॉईंट म्हणजे चांगला जर भारी घेतला, ब्रँडेड खुबा चांगला ब्रँडेड घेतला तर 1,20,000 रुपयाला एक मिळतो. खुबा एवढा हाडकाचा गोळा 1,20,000 रुपयाला. एक किडनी बदलायची. लिव्हर ट्रान्सफरन्स आहे, 2 डॉक्टर बसलेत पुढे आमच्या आता, आहे की नाही, दोन्ही डॉक्टर आहे ना. लिव्हर ट्रान्सफरन्स सांगा आता, ते लिव्हर जर बदलायचं ठरलं, काय केवढ्याला किती काय, अहो किंमतच नाही ना महाराज. काय किंमत करा, किंमतच करता येत नाही. मोलाचे आयुष्य वेचुनी आदाय, मोलाचे आयुष्य वेचुनी आदाय, मोलाचे आयुष्य वेचुनी आदाय, मोलाचे आयुष्य वेचुनी आदाय. पूर्व पुण्य होय लाभायाचा, पूर्व पुण्य होय लाभायाचा, पूर्व
आयुष्याची किंमत करता येत नाही बुवा. याच्यात जे आयुष्य मिळालंय ना त्याला सुद्धा महाराजांनी शब्द काय वापरला, मोलाचे आयुष्य. आयुष्य किती महाग आहे, मोलाचे. फक्त एवढाच शब्द, किती मोलाचं, त्याचं मोल नाही करता येत, मोलच करता. एक मिनिट ऐका, आत्ता आपल्या आयुष्यातला आता सध्या जो क्षण भूतकाळात जमा झाला, आपल्या आयुष्यात जो क्षण, आपण 11 वाजता आलो आणि आता 12 वाजून 5 मिनिटं झाली. मग 11 ते 12:05 याच्यात जितके मिनिटं गेले ते कुठे गेले, भूतकाळात जमा झाले. तो काळ कुठे गेला, भूतकाळात जमा झाला. मग तुमच्या माझ्या आत्ता वर्तमान आयुष्यातला भूतकाळात गेलेला एक क्षण आपल्याला पुन्हा मिळवायचा, वापरण्याकरता, जगण्याकरता भूतकाळात गेलेला एक क्षण आपल्याला पुन्हा मिळवायचा. तर मला विचार करून उत्तर द्या, काय केलं म्हणजे भूतकाळात गेलेला आयुष्याचा एक क्षण दिधाल्या सुवर्ण न मिळे कंदना नरदेहाता नमळे कंदना नरदेहाता तुल्य पृथ्वी इधाल्या सुवर्ण नमळे कंदना नमळे प्रमाणापासून आपण सुरू करू. ऐका, मी काय बोललो तुम्हाला, आता जस्ट भूतकाळात जो क्षण जमा झाला तो आपल्याला जगण्याकरता, वापरण्याकरता पुन्हा मिळवायचा. आता आपण हुशार आहे, डोकेबाज आहे, सगळे एकापेक्षा एक हुशार आहे, डोकं लावायचं. आता काय गेला जो भूतकाळात क्षण, हा पुन्हा मिळवण्याकरता काय करावं लागेल सांगा. आता काय केलं म्हणजे तो पुन्हा मिळवता येईल, त्याच्या मोबदल्यात काय दिलं म्हणजे पुन्हा मिळवता येईल, सांगा ना. एक क्षण, एकच क्षण पुन्हा मिळवायचा. काय द्याल तुम्ही, काय द्याल बरं? आपण देऊन देऊन काय देऊ, पेटी देऊ, नाही तर खोका देऊ, दुसरं काय देऊ, फार तर 50 खोके देऊ, याच्यापेक्षा काय देऊ, देऊन देऊन काय देऊ शकतो आपण. हा, पण एक मिनिट ऐका, तुकोबाराईचं प्रमाण आलं. काय महाराज म्हणतात, याचा एक क्षण मिळवायचा. तर त्यांना सांगितलं एक काम करा, काय, नरदेहाच्या एका क्षणाच्या मोबदल्यात मेरू पर्वताच्या भारंभार तुम्हाला सोनं देतो. सोनं किती देतो, किती देतो, मेरू पर्वत. आता पाहिलं नसेल पण ऐकून तर आहे ना तुम्ही, मेरू, मेरू, हा, हिमालयापेक्षा मोठा येतो मेरू पर्वत. मेरू पर्वत तुम्ही बसले बसले असं डोकं लावा, जो हिमालयापेक्षा मोठा आहे, हिमालयापेक्षा जो मोठा आहे, तर तुम्ही बसल्या बसल्या असं डोकं लावा, आधी मेरू पर्वत किती ग्रॅम भरल बुवा. तो मेरू पर्वत एका पारड्यात ठेवायचा, एका पारड्यात सोनं ठेवायचं, मेरू पर्वताच्या भारंभार सोन्याची तुलना करायची, आणि धनम मेरू तुल्यम, श्लोकात शब्द काय आला, किती धन देतो, धनम मेरू तुल्यम, मेरू तुल्यम धनम, एवढं धन घ्या, हो एवढं धन घ्या, आणि काय करा, याच्यातलं फक्त एक क्षण आम्हाला वापरायला परत द्या. जमतं का, विनिमय होतो का, विनिमय होतो. मेरू पर्वता समान धन सोनं घ्या आणि आम्हाला एक आयुष्याचा क्षण द्या, मिळतो का. महाराज म्हणतात, मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण न मिळे एक क्षण नरदेह, एक क्षण न मिळे, मेरू तुल्य पृथ्वी सुवर्ण दिधल्या एक क्षण न मिळे, इतकं मोलाचं. आता शास्त्रकार काय म्हटले ऐका, काय शास्त्रकार म्हणतात, नरदेह क्षणम एकोपी दिव्य रत्नैर्न लभ्यते. या नरदेहाचा भूतकाळात गेलेला एक क्षण पृथ्वीच्या मोलाचं अमोघ रत्न दिले तरी सुद्धा मिळत नाही. नरदेह क्षणम एकोपी दिव्य रत्नै न लभ्यते. आणि भागवतात एकनाथ महाराज काय लिहितात ऐका, काय लिहितात. एकनाथ महाराज म्हणतात, नरदेहाचा आयुष्य क्षण देता न मिळे कोटी सुवर्ण, ते ज्ञानाशिले संपूर्ण आपण नाडिलो, पण नरदेहाचा आयुष्य क्षण कोटी सुवर्ण देता न मिळे. एवढं महाराज एक क्षण मिळवत. एका जणाकडे लय पैसा होता,
अमाप श्रीमंत होता, इतका श्रीमंत होता, आपल्याकडं किती पैसा आहे त्याची त्याला मोजदाद नाही. बेमाप संपत्ती, बेमाप मोजदाद नाही, मोजदादच नाही, अमाप पैसा. मग श्रीमंती खूप होती, पैसा भरपूर होता, पण पैसा भरपूर होता पण काय बाळा जो रे झालंच नाही. म्हातारा झाला, मरायला टेकला, मृत्यूची चाहूल लागली. विचार केला आता एवढी अब्जावधीची प्रॉपर्टी, आता हिचं काय होणार, हे कोल्या कुत्र्याचं होणार, काय करायचं आता. पण म्हातारा व्यवहारी होता, त्यांनी ठरवलं एखाद्या गरीबाचं पोरग दत्तक घेऊ, कमीत कमी त्याच्या नावामागं आपलं नाव तरी चालू राहील. व्यवहारी होता तो. असंच मेलो तर नावही जाईल आणि सगळं जाईल, दत्तक घेतलं तर त्याच्या मागे नाव तरी मग त्यांनी एक पोरग दत्तक घ्यायचं ठरलं. वकील बोलवला, वकिलाला सगळं सांगितलं, ते त्याप्रमाणे ते दत्तक पत्र वगैरे तयार केलं, सगळं झालं आणि विधी पण केला, यज्ञ केला, सगळे लोक बोलवले, लाडूची पंगत घातली. पण म्हातारा इतका हुशार, वकिलाशी आधीच सल्ला मसलत. तो साहेब म्हटले काय, मी या वकील या दत्तक पत्रावर लगेच सही करणार नाही बरं का, आत्ताच्या आत्ता. का बरं ते म्हटले, त्याचं कारण असं आहे, लगेच त्या पोराला मी मालक करणार नाही, मरस्तोवर मालक मीच राहणार. वकील म्हटलं काय पॉईंट याच्यात. म्हटलं याच्यात पॉईंट असं आहे का पोटचे पोरं बापाच्या कमरात लाता घालतात तर येतं दुसऱ्याच आहे, त्याच्याच वासाने आलेलं आहे. आजच सही करून मालक केलं, उद्या त्यांनी हुसकून दिलं, मी कुठं भीक मागत बसू. मग फक्त आपल्या दोघांमध्येच राहू द्या म्हटलं. साहेब फुटून देऊ नका बातमी, पण लीक नका करू, पण मी चालेल म्हटलं, कोणालाच माहित नाही. आणि ते झालं दत्तक विधान झालं, पंगत बिंगत झाली, सगळं झालं, पाहुणे रावळे जेवले खावले गेले, सगळे गेले. म्हातारा असं 4-5 वाजले होते, सायंकाळचा टाइम होता. म्हातारा गादीवर बसला होता, मस्त तक्क्याला पाठ लावून होता, पुढं डेस्क मांडलेला होता, मांडीवर मांडी टाकून म्हातारा बसला होता. पोरगा आवरावरी करत होता, काही पाहुणे जातेत होते. आणि या काय की 4-4:30ला म्हाताऱ्याचा बीपी वाढला. अचानक बीपी वाढला आणि त्यांनी केले डोळे पाठ लागला कसं तरी करायला. काम करता करता पोरेने पाहिलं, तो पोरगा पळत पळत आला, पाहिलं याचा बीपी वाढला, याचं आता काही खरं नाही. पण तो पोरे म्हणी त्यांनी पहिलं ते डेस्कचं ड्राव काढलं, त्याला कसं काय माहिती झालं काय माहिती, यांनी सही करेल नाही. त्यांनी पहिलं डेस्कचं ते ड्राव उघडलं, त्याच्यातलं दत्तकपत्र काढलं, डेस्कचं खिशातला पेन काढला, म्हाताऱ्याच्या हातात दिला. तो म्हणे दादा म्हणजे काय, पहिली याच्यावर सही कर, डॉक्टर आणायचं का नाही ते मग पाहू, पहिली याच्यावर सही कर, तसा मरू नको. त्या म्हातारीने पेन हातात घेतला, सही करण्याकरता अशी रेग मारली, आणि रेग मारताना जसा हात खाली गेला, त्याचा रेग मारताना डेकच्या खाली जसा हात खाली गेला, तसा पेनही वर आला नाही, हातही वर आला नाही, अख्खा म्हाताराच वर गेला. पोरांनी पाहिलं, अरे 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 सही न करता गेला, आता मी कायदेशीर मालक नाही झालो, आता काय करायचं. पण पोरगा हुशार, मग त्यांनी काय केलं, त्याला न्यायला आलेले यमदूत होते, त्या यमदूताला गाठवलं, त्यांना भेटला, त्यांचे पाय पकडले, त्यांना सांगितलं साहेब काय अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी किती, अब्जावधी रुपयाची, तुम्हाला लागल तेवढे अब्ज तुम्ही घ्या, इच्छा असेल तेवढे अब्ज तुम्ही घ्या, तुम्हाला इच्छा असेल तितकेच लाख मला द्या, पण विनंती करतो सही करस्तोवर म्हातारा जिवंत करा. होईल ना? सही पुरता, अहो सही पुरता, सही पुरता, सहीला काय 18 महिने लागणार आहे का? सही पुरता, सही होईल ना? अरे मग संत आणि शास्त्र सांगता बापड्या, अब्जच काय देतो, कोटीच काय देतो, लाखच काय देतो, मेरू तुल्य पृथ्वी सुवर्ण दिधल्या, एक क्षण न मिळे, इतक्या मोलाचं आयुष्य आपल्या सर्वांना मिळालंय, इतक्या मोलाचं आयुष्य आपल्या सगळ्यांना मिळालंय. आता ज्यांनी त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करा, आपला कितवा बर्थडे चालला, काय केक कापू राहिले, काय फुगे फोडू राहिले, काय मेणबत्त्याही जुरायले, हॅपी बर्थडे टू यू. अरे काय यू विचार करा, आयुष्याचे किती वर्ष आपले गेले, आणि या गेलेल्या आयुष्यामध्ये आपण जीवन कृतार्थते करता, जीवनोद्धार होण्याकरता आपण नेमकं आतापर्यंत काय केलं, आणि उर्वरित आयुष्यामध्ये काय करायचंय. विठ्ठला महाराज खेद व्यक्त करतात. महाराज म्हणतात बापा हो, एवढ्या मोलाचं आयुष्य मिळालं वाया घालवलं, मोलाचे आयुष्य वेचोनी आज आहे. अरे श्रीमद भागवताच्या 2ऱ्या स्कंदाचा शेवट करत असताना शुकाचार्य परीक्षितीला सांगतात, राजा फार गोड प्रश्न विचारला तू, 7 दिवसावर मृत्यू आला, मी आता काय करू.
आत्मकल्याणाकरता आत्मउद्धाराकरता मी काय करू? प्रश्न गोड विचारला. अरे कोण विचारत रे असं? कोण विचारतं? मृत्यू जवळ आला तर तो मृत्यू संपन्न करण्याकरता, जीवन उद्धार होण्याकरता मी काय करू असं कोण विचारतं? ज्ञानोबाराय बोलतात म्हणे प्रश्न हो भला जानशी करू. उत्तम प्रश्न केला राजा तू. कोण विचारित नाही. अरे माणसाच्या आयुष्याचा काळ कसा जातो? माणसं इतका अनमोल आयुष्याचा काळ कसा घालवतात? तर याच्यातले बरेच जण लोकांची निंदा करण्यात आयुष्य घालवतात. रोज उठसूट लोकांची शेजाऱ्याची निंदा करण्यात, स्त्रिया पुरुषांच्या निंदेत आयुष्य घालतात, पुरुष स्त्रियाच्या निंदेत आयुष्य घालतो. कोणी कोणी टाइमपास म्हणून पत्ता खेळण्यात आयुष्य घालतो, कोणी व्यसनात आयुष्य घालतो, कोणी झोपेत आयुष्य घालतो, काही काहींचं खाण्यात आयुष्य चालतं. खाया पिया सुख से सोया, पिया सुख से सोया, हक जमाना खोया, हक जमाना खोया, हक जमाना खोया रे, हक जमाना खोया रे। हरि भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया, हरि भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया, हरि भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया, हरि भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया। खाया पिया सुख से सोया, 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 हक जमाना खोया, हरि भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया, हरि भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया, हरि भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया, हरि भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया। मुख राम भजन को दिया। काहींचं खाण्यात आयुष्य जातं, काहींचं खाण्यावर, काहींचं रात्री जेवायला बसला, पहिलाच घास तोंडात घेतला, बायकोला नाश्त्याला काय करशील ग? अरे येतं काय? रात्री झोपल्यावर सकाळी उठतो का नाही उठतो का जागीचा आटेक येतो, नाश्त्याला काय करशील ग? खाण्यात आयुष्य जातं, काहींचं पिण्यात आयुष्य जातं, काहींचं झोपण्यात आयुष्य जातं. शुकाचार्यांनी व्यक्त केलेला खेद आहे. कसं आयुष्य व्यस्तात माणसं, आणि किती मोलाचं. मेरुतुल्य पृथ्वी दिली तर एक क्षण मिळत नाही, इतक्या मोलाचं आयुष्य शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पंचविषयाच्या सेवनात 70 80 वर्ष आयुष्य आपण व्यर्थ विषयाच्या चरवणी केली, आयुष्याची गाळणी. आणि हे का घडतं तर मिळालं पण कळालं नाही. विठाला एक मिनिट ऐका. ज्यांना हे आयुष्य मिळालं, ज्यांना हे जीवन मिळालं आणि ज्यांना याचं मूल्य कळालं, त्यांनी या आयुष्याचा एक सेकंद सुद्धा, पाव सेकंद सुद्धा व्यर्थ घालवलेला नाही, वाया जाऊ दिलेला. का? अखंड नामचिंतनात राहिले, अखंड भगवत चिंतनात राहिले, अखंड भगवत स्मरणात राहिले. तुकोबरांचे तर असे अभंग गात्यात. काय? ऐका. नामस्मरण करता करता जांभाळी आली. काय याला योगायोग म्हणायचं? म्हणजे मी जांभाळी म्हणायची, तुम्हाला यायची काही टाइम, याला टायमिंग पण बरं का. नामस्मरण करता करता जांभाळी आली, शिंक आली आणि खोकला आला. तर खोकतानी, शिंकतानी, जांभाळी देतानी
नामस्मरण न करता जितका काळ वाया जातो ना तितका सुद्धा वियोग त्यांना सहन होत नाही. ते मानतात हा आयुष्याचा काळ शिंक जांभाळी खोकला. महाराज काय म्हटले अभंगात, शिंक जांभाळी खोकला तितका वेळ वाया गेला. आयुष्याचा तितका काळ व्यर्थ गेला. कारण जांभाळी आली, जांभाळी देताना राम राम म्हणता येत नाही, हो खोकला आला, हो राम राम म्हणता येत नाही, राम राम म्हणता येत नाही. त्याच्यात बिगर राम राम म्हणता जितके क्षण वाया जातात तितका आयुष्याचा काळ व्यर्थ गेला. म्हणजे ज्याला आयुष्याची किंमत कळाली, ज्याला मूल्य कळालं, तो या आयुष्याचा पाव सेकंद सुद्धा वाया घालवित नाही. अरे त्या श्रीमद भागवतातलं गोपी गीत आहे ना, फार गोड आहे. त्या गोपी गीतामध्ये पहा, त्या गोपी भगवान श्रीकृष्णाला पाहताना देवाला पाहतात, डोळ्याच्या पापण्या पडतात, डोळ्याच्या पापण्या. आता पापण्यांची नैसर्गिक क्रिया नॅचरल आहे. पापणी खाली पडणं वर जाणं, खाली पडणं वर जाणं, तेव्हाच तो बुबळांचं म्हणजे डोळ्याचं संरक्षण आहे. आणि ते ऑटोमॅटिक त्याला त्याला काही खटका नाही, असं काही सॉकअपसर नाही, कुठं बटन काही नाही, ऑटोमॅटिक क्रिया आहे. खाली पडतात वर जा, खाली पडतात. बरं मी तुम्हाला असं विचारतो, खाली पडलेली पापणी वर जायला किती महिने लागतात बरं? काय करायचे महिने? खाली पडली का पापणी वर जाते. पण ऐका, भगवान कृष्णाचं दर्शन घेताना, कृष्णाला पाहताना त्या गोपीची डोळ्याची पापणी खाली पडून वर जाण्यात जितका वेळ जायचा ना तितका सुद्धा कृष्ण दर्शनाचा वियोग तिला सहन होत नव्हता. पापणी खाली पडली, देवाचं मुख दिसायचं बंद झालं का तिला वाटायचं आयुष्याचा काळ वाया गेला. विठ्ठला विठ्ठला चिंतन कसं मांडतात गोड. ऐका, आटतीयात भवान अन्नी काननम त्रुटिरयुगायते त्वाम पश्यता कुटिल कुंतलम श्रीमुखम जगे जडव दीक्षिताम वाजून देत नाही तर हे भागवतातले शब्द त्यांच्या कानापर्यंत गेले पाहिजे म्हणून पक्वात का. आता बरं झालं, पण ते कसं हे शब्द कानावर जाणं महत्वाचं आहे. काय शब्द वापरले? आटतीयात भवान अन्नी काननम त्रुटिरयुगायते त्वाम पश्यताम कुटिल कुंतलम श्रीमुखंच ते जडौ दीक्षिताम पक्ष्मकृदृशा. शब्द काय वापरले? त्या गोपी म्हणतात, हे भगवंता, हे परमात्म्या, त्वाम अपश्यताम त्रुटिरयुगायते. त्वाम अपश्यताम म्हणजे तुला न पाहता जेवढा काळ जातो युगाच्या युग गेल्यासारखे वाटतात. त्वाम अपश्यताम त्रुटिरयुगायते. आणि म्हणून या पापण्या ज्यांनी निर्माण केल्या तो ब्रह्मदेव जड बुद्धीचा असला पाहिजे. जडौ दीक्षिताम पक्ष्मकृदृशाम. म्हणजे मला तुम्हाला खरं सांगू का, खरा भक्त आहे ना महाराज, एक क्षणाचा सुद्धा वियोग भगवत चिंतनाचं सहन करत नाही. नारद भक्ती सूत्रामध्ये 75 सूत्र आहे बघा. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षी सांगतात, नारदस्तु तदर्पिता खिलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुलतेती इति भक्ती. इथं लक्ष द्या, तद्विस्मरणे परम व्याकुलता. त्याच्या किंचित विस्मरणाने ज्याचं चित्त व्याकुळ बनतं, त्याच्या किंचित विस्मरणाने ज्याचं चित्त व्याकुळ कासावीस बनतं, त्याला आयुष्याचं मूल्य कळालं. आणि असं आयुष्याचं मूल्य ज्यांना कळालं आणि ज्यांनी
परमात्म्याच्या स्मरणाने चिंतनाने आपलं आयुष्य सार्थकी लावलं निळोबाराय त्या भाग्यवंतांचं वर्णन या कीर्तनाच्या अभंगात दुसऱ्या चरणात करतात. काळ सार्थक केला त्यांनी, 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 काळ सार्थक केला धरिला मणी विठ्ठल, धरिला मणी विठ्ठल, धरिला मणी विठ्ठल, धरिला मणी विठ्ठल, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला. नरदेहाचं मूल्य ज्यांना कळालं, नरदेहाच्या आयुष्याचं मूल्य ज्यांना कळालं, महत्व ज्यांना कळालं, त्यांनी आयुष्याचा सर्व काळ परमात्म्याच्या स्मरणात घालवून सार्थक लावला. निळोबाराय त्यांचं चिंतन सांगतात, काळ सार्थक केला त्यांनी. आणि आयुष्याचा काळ त्यांनी सार्थकी लावला, काळ सार्थक केला. काळ सार्थक केला म्हणजे याच्याकरता त्यांनी काय केलं तर परमात्म्याची भक्ती केली. भक्ती केली म्हणजे काय केलं, मग त्यांनी एक केलं, वाचेनी भगवंताचं सदैव नामस्मरण केलं, कानाने भगवंताचे गुण सर्व काळ ऐकले, नाम वाचे श्रवणी कीर्ती, आणि अंतःकरणामध्ये भगवंताचं सदैव चिंतन केलं. पाऊले चित्ती समान, मग देवाचं सदैव नामस्मरण करून, देवाचे गुण श्रवण करून, अंतःकरणामध्ये हृदयात देवाचं स्मरण चिंतन करून काळ सार्थक केला त्यांनी. पुन्हा सदैव त्यांच्या जीवनात एकच, कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. कीर्तनाचा समारंभपूर्वक कीर्तन केलं. कीर्तन म्हणजे नामस्मरण, आणि ते कसं केलं, निर्दंभ. निर्दंभ म्हणजे दंभ रहित. एवढी गोष्ट लक्षात राहू द्या, परमार्थात दंभ चालत नाही. आपण मिरवण्या हरवण्याकरता परमार्थ करायचाच नाही. 4 लोकांनी माझं नाव घ्यावं, 4 लोकांनी मला चांगलं म्हणावं, 4 चौघामध्ये कोणीतरी माझ्या पाया पडावं, पत्रिकेवर माझे फोटो यावे, माझा नावलौकिक व्हावा, हा दंभ ठेवायचाच नाही. न करी दंभाचा सायास. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही कीर्तन कसं केलं, थुंकून या मान दंभ करीतो कीर्तन. मान आणि दंभ थुंकून आम्ही कीर्तन केलं, दंभ चालत नाही. मग कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा, आणि असे जे
वाणीनं भगवंताचं नामस्मरण करतात, कानाने त्याचे गुण ऐकतात, हृदयामध्ये त्याचं चिंतन करतात, समारंभपूर्वक त्याचं कीर्तन करतात. याच साधनेत आपलं आयुष्य जे व्यतीत करतात, वर्षाच्या वर्ष, महिन्याच्या महिने, दिवसच्या दिवस या साधनेत जे आयुष्य खर्च करतात ते महात्मे सदा भगवंताच्या चिंतनात समाधी स्थितीत राहतात. निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी. असा जो काळ ज्यांचा गेला, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी. विठ्ठल विठोबा रघुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रघुमाई, विठोबा विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. राहू दे. वैकुंठवासी सौभाग्यवती शोभाताई जगन्नाथ पाटील वरखडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण या धर्ममंडपामध्ये एकत्र जमलेलो आहोत. त्यांच्या मृत्यूच्या बद्दलची घटना माझ्या माहितीप्रमाणे या मंडपात जेवढे भाविक स्त्री पुरुष आहे त्या सर्वांना त्यांच्या मृत्यूची घटना माहिती आहे, ज्ञात आहे. पण एकंदर आपल्या सर्वांची उपस्थिती या ठिकाणी बघितली तर ही उपस्थिती असं दर्शवते आहे का शोभाताईची पुण्यतिथी, शोभाताईंचा मृत्यू हा एक प्रकारचा फार मोठा सोहळा आहे. एवढी उपस्थिती म्हणजे सोहळा निर्माण करणारी उपस्थिती. शास्त्रामध्ये ऐका बर का, प्रत्येक माणसाला मरण यावं तर दोन प्रकारात मरण यावं. मरण तर सर्वांना येणारच आहे. बसा बसा, सगळे तर आपण मरणारच आहे. मरण तर सर्वांना येणारच आहे. प्रत्येकाला मरण यावं तर दोन प्रकाराने यावं. उपनिषदामध्ये त्या मृत्यूला मंगल मृत्यू म्हटलंय. पुण्यकारक मृत्यू, पवित्र मृत्यू, मंगल मृत्यू. कोणत्या मृत्यूला मंगल म्हटलंय तर दोन प्रकारचं मरण उपनिषदानी मंगल मरण सांगितलंय. मरण यावं तर या दोनच प्रकाराने प्रत्येकाला मरण यावं बुवा. ते मरण मंगल मरण. कोणतं मरण? सफल मरण. कोणतं? ऐका, मरणम मंगलम आत्र, मरणम सफलम आत्र. उपनिषद म्हणतं सफल मरण, मंगल मरण. कोणतं? एक, भगवंताचं नाव मुखात असताना आलेलं मरण हे सफल मरण आणि मंगल मरण. आणि देशाची सीमा राखताना आलेलं मरण हे सफल मरण आणि मंगल मरण. यावं
तर देशाची सीमा राखताना मरण यावं, आणि यावं तर भगवंताचं नाव मुखात असताना मरण यावं. उपनिषदानी मंगल म्हणून जे 2 मृत्यू सांगितले त्याच्यातला एक मंगल मृत्यू आदरणीय वैकुंठवासी सौभाग्यवती शोभाताई यांच्या वाट्यावरती आलेला आहे. आणि म्हणून त्यांचा मृत्यू हे दुःख नाही, मरण तर येणारच आहे. आज न उद्या एक एक करून आपण सगळे मरणारच आहे. मरण आश्चर्य पण नाही. शास्त्र म्हणतं प्रयाणश्च किमश्चर्यम, चित्रम पत्रम स्थितिर्मत. झाडाचं वाळलेलं पान गळालं आश्चर्य नाही, मातीचं काचेचं भांड फुटलं आश्चर्य नाही, तसं माणूस मेला आश्चर्य नाही. हा, प्रयाणश्च किमश्चर्यम, मरणाचं काय आश्चर्य. चित्रम पत्रम स्थितिर्महत. मरण तर प्रत्येकाला येणारच आहे, पण शोभाताईंच्या वाट्यावर जे मरण आलं ते मंगल मरण आहे. मंगल मरण. महाराज, मागून सुद्धा असं मरण येत नाही. प्रयत्न करून असं काशीला मेल्यावर मोक्ष मिळतो म्हणून आपल्यातले काही माणसं आयुष्याच्या शेवटी रिटायर झाल्यानंतर काशीला जातात, तिथं भाडोत्री खोल्या घेतात, तिथं राहतात. पोरं इकडून पैसे पाठवतात, म्हातारा काशीला गेला, म्हातारा काशीला गेला. आणि काशीला कशाला गेला तर तिथं मरण यावं आणि मोक्ष मिळावा. काशीला मोक्ष मिळतो असं ज्ञानेश्वरीत पण आहे, उपनिषदात पण आहे. विठ्ठल उपनिषद म्हणतो काश्यान मरणम मोक्षाः, काशी मरणाराला मोक्ष देते. मोक्ष देऊनी उदार. अन्य 12व्या अध्यायात ज्ञानोबा लिहितात मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर. मग माणसं मरायला तिथं जातात, काशीला खोल्या घेऊन राहतात, 2-2, 4-4, 10-10 वर्ष राहतात. आणि इकडं देवळालीला असताना त्याला शुगर, बीपी, डॉक्टर, गोळ्या, इन्शुरन्स, पोरं हैराण. आणि तो मरायला गेला काशीला, 3 वर्ष राहिला आणि तिथं बाळ सदरलं. शुगरही गेली, बीपी गेला, गोळी नाही, डॉक्टरही नाही. माझ्याकडे नका पाहू, पण तिथं बाळ सदरलं. ते माणसं मरण काशीत यावं म्हणून काशीला जातात, मरणाची वाट पाहतात. 6 वर्ष तिथं राहिला, मरण काही येईना. इकडं म्हातारी पार त्याची आठवण करून करून जर्जर झाली, शिप दुधावर आली. पोरांनी इकडून फोन केला, दादा तुझीच आठवण काढून राहिले, तू नको इकडं राहू, पण तिला भेटून परत लगेच जाय. म्हणून म्हातारीला भेटायला घरी आला. म्हातारीच्या आधी तोच गेला. महाराज, मागून सुद्धा मरण मिळत नाही. भगवंताच्या वाटेवरचा मृत्यू, भगवंताच्या स्मरणातला मृत्यू हा मागून सुद्धा कोणाला मिळत नाही. आणि हे इतकं पवित्र मरण शोभाताईंच्या वाट्यावरती आलं. 8 दिवस नैमिषारण्यात राहिल्या. 88,000 ऋषींनी ज्या भूमीमध्ये तप केलं, विश्वामित्र पराशरासारख्यांनी 60-60 हजार वर्ष ज्या भूमीमध्ये तपश्चर्या केली, त्या नैमिष भूमीमध्ये 8 दिवस राहिल्या. रोज काकडा करायच्या, हरिपाठ करायच्या, रोज सकाळी भागवताला राहायच्या, दुपारी भागवताला राहायच्या, कीर्तनाला राहायच्या, चक्रतीर्थाचं स्नान करायच्या, आदिशक्तीचं दर्शन करायच्या, भगवंताच्या स्मरणात राहायच्या, अखंड चिंतन करायच्या. 8 दिवस झाले, काल्याचं कीर्तन झालं आणि परतीच्या प्रवासाला निघाले. परतीचा प्रवास करताना सुद्धा तुम्ही अयोध्या मार्गे नाही आले ना? कोणत्या मार्गे आले तुम्ही? अयोध्या मार्गे जाताना गेले होते का? येताना येत अयोध्येला गेले, अयोध्येहून काशीला आले, अलाहाबादला आले, अलाहाबादहून चित्रकूटला गेले. चित्रकूटला गुप्त गोदावरी आणि अनुसया मातेचा आश्रम आहे. सीता आणि रामचंद्र अयोध्येतून निघून वनवासाची सुरुवात केली तेव्हा चित्रकूटवर त्यांचा मुक्काम पडला. तर वनवासामध्ये सीते तू कसं राहाय, तुला कसं राहावं लागेल, तुला कसं राहिलं पाहिजे, पतिव्रतेने कसं राहावं, हा सगळ्या तत्वज्ञानाचा उपदेश अनुसूया मातेनी सीतेला ज्या स्थानावर केला, त्या अनुसूया मातेचा आश्रम चित्रकूट धाम, त्या चित्रकूट धामाचं त्यांनी दर्शन केलं. आणि चित्रकूट धामाचं दर्शन करून पुढे ओंकारेश्वरला महाकाल बाबाच्या दर्शनाला जाताना
रस्त्यामध्ये पन्ना नावाचं शहर लागतं, हिरा पन्ना. त्या पन्ना शहरामध्ये त्यांची तब्येत बिघडली, त्यांचा BP हाय झाला. तिथं एक हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार केले, सलाईन दिलं, तिथं त्यांचा BP स्थिर झाला. आणि पुढे त्यांना इथे ॲडमिशनची व्यवस्था नाही, ॲडमिट करू शकत नाही म्हणून पुढे कोणतं गाव होतं ते? छतरपूर जिल्ह्याचं गाव आहे, तिथं तुम्ही ॲडमिट करा म्हणून तिथं त्यांना तिथल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू, त्यांना रात्रभर ठेवू, चांगला उपचार करू, एकदम खडखडीत बऱ्या झाल्या का उद्या गाड्या इथून हालू, इथंच स्वयंपाक करू, इथंच जेवण करू म्हणून इकडं त्या व्यवस्थित झाल्या होत्या, बोलायला लागल्या होत्या, पाणी पिल्या होत्या, चहा पिल्या होत्या, बिस्किट खाल्लं होतं, काही प्रॉब्लेम नव्हता. पन्न्याच्या हॉस्पिटलमधून एकदम व्यवस्थित गाडीमध्ये होत्या. छतरपूरला परत तब्येत तपासून घेऊ, गरज पडली तर ॲडमिट करू, आणखी पुढचा इलाज करू म्हणून छतरपूरच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि त्या हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर एकाएकी BP पुन्हा हायलो झाला आणि तिथं त्यांची प्राणज्योत मालवली आणि तिथून त्यांची डेड बॉडी इथपर्यंत आणली. अनसुया मातेच्या आणि ओंकारेश्वर बाबाच्या रस्त्यावरती त्यांना मंगलमय मृत्यू प्राप्त झाला. तुकोबाराय भगवंताला रात्रंदिवस हीच विनंती करत का, देवा राम राम म्हणता जावो माझा प्राण, माझा प्राण जावा तर राम 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 म्हणतानी प्राण जावा. आणि तसं भगवंताच्या चिंतनात, भगवंताच्या रस्त्यावरती आदरणीय शोभाताईंची प्राणज्योत मालवली. म्हणून मी काय बोललो, त्यांचा मृत्यू हे दुःख नाही तर त्यांचा मृत्यू हा आनंदाचा सोहळा आहे, हा सोहळा आहे. आणि मरण हा सोहळाच व्हावा. कबीरदासजींचं ते पाठ आहे ना सगळ्यांना, कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसी, जाते समय कुछ ऐशी करनी कर चले, जग रोवे हम हसी, जग रोवे हम हसी. मी आनंदाला प्राप्त होईल, माझ्या वियोगाने जग रडत राहील आणि मी परमानंद स्वरूप होईल. तुम्हाला खरं सांगतो बघा, देवा शोभाताईला तुझ्या जवळ घे, तुझ्या पायाजवळ जागा दे, अशी विनंती आपल्याला करायची वेळ शोभाताईंनी ठेवलीच नाही. काय त्यांचं पुण्य असेल कोणत्या जन्माचं सांगता येत नाही, पण कोणत्या जन्माचं पुण्य उदयाला आलं, पण देवा तू त्यांना तुझ्या पायाजवळ जागा दे असं म्हणायचं कामच राहिलं नाही. का? त्या मुळातच परमात्मा रूप झाल्या, त्या मुळातच परमानंद स्वरूप झाल्या, त्या आपल्या परमात्म्याच्या स्वरूपात विलीन झाल्या. आता त्यांना दुसरी कोणतीच गती राहणार नाही. अशा प्रकारचं त्यांचा मृत्यू मागच्या वर्षी घडला. 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आणि आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचा जो सगळा परिवार आहे, त्यांचे पतिराज आदरणीय जगन्नाथ पाटील वरखडे, त्याच्यानंतर मच्छिंद्र पाटील वरखडे, अजित पाटील वरखडे, त्याच्यानंतर डॉक्टर साईनाथ पाटील वरखडे, वसंत पाटील वरखडे, त्याच्यानंतर सविताताई मुसमाडे आणि त्याचबरोबर मंगलताई बोरुडे या त्यांच्या सुकन्या, असा त्यांचा परिवार. या सर्व परिवारानं या मातेच्या प्रित्यर्थ आज या ठिकाणी पुण्यस्मरण म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यातली कीर्तनाची सेवा समर्पित करण्याकरता माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्याप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमून ही सेवा संपन्न केली. परत ऐका, असंच जीवन प्रत्येकाच्या वाट्यावर येऊ दे देवा. कसं जीवन येऊ दे? ऐका, दैन्य जीवनामध्ये नसावं, कोणाच्याही जीवनामध्ये दैन्य कोणाच्या जीवनात नसावं आणि मरणाच्या यातनामय मृत्यू कोणाच्या जीवनामध्ये नसावा. असा सहज मृत्यू प्रत्येकाच्या जीवनात यावा. विना दैन्येन जीवनम, कसं जीवन असावं? विना दैन्येन जीवनम. आणि कसं मरण यावं? तर अनायासेन मरणम. असा अनायासेन परमात्म चिंतनातला पवित्र मंगल मृत्यू शोभाताईंच्या सारखा प्रत्येकाच्या वाट्यावरती यावा आणि भगवत चिंतनाच्या मृत्यूनं प्रत्येकाचं जीवन कृतार्थ व्हावं. अशा प्रकारचा हा भाव या निमित्ताने मी या ठिकाणी चिंतन करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. 1:15 वाजला म्हणजे 1 वाजत आलेला आहे.
वेळ आपला जवळजवळ संपून गेलेला आहे. आज या म्हणजे उशिरात आम्हाला उशीरच झाला, तसं आम्ही आलो होतो वेळेवरती. पण आता काय तुम्हाला खरं सांगू, उशीर मी करीत नाही पण उशीर होऊन जातो. उशीर मी करीत नाही पण उशीर होतो, त्याला त्याला नाही इलाज आहे. असू द्या. सुंदर असं नियोजन या वरखडे पाटील परिवाराने मातोश्रीच्या निमित्ताने, पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलं. आपणही त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला. एवढी वास्तविक सप्ताहाचं जसं काही वातावरण बनलंय बघा तुम्ही. आता तुम्हाला मागं दिसणार नाही पण थेट पार शेवटपर्यंत चारही कोपरे मंडपाचे तुडुंब माणसांनी आणि स्त्रियांनी भरले. एवढा मोठा म्हणजे जसं काही जणू काही मोठा सप्ताहच आहे का नाही, बरोबर आहे की नाही मामा? सप्ताहासारखं वातावरण निर्माण झालं. खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि हे काय कशामुळं, तर त्यांच्या वाट्यावरती आलेला जो मंगल मृत्यू, त्या मंगल मृत्यूचा हा परिणाम आहे. हे पुण्यात्म्यालाच घडतं महाराज, हे कोणालाही घडत नाही असतो. या कीर्तनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपल्या राहुरी तालुक्याचं पंचक्रोशीचं वारकरी संप्रदायाच्या संगीत क्षेत्रातलं वैभव आणि भूषण असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण किशोर महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे प्रकाश गुरुजी कातकाडे, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे संकेत महाराज आरोटे, आदरणीय हरिभक्तीपरायण अनिल महाराज टेकुडे आहे की नाही, ही सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय बरं का, ज्यांनी मागच्या वर्षी नियोजन केलं होतं 8 दिवसाचं नैमिषारण्यातल्या कथेचं, ते आमचे कथेचे नियोजनकार येवला तालुका वारकरी मंडळ आणि त्या वारकरी मंडळाचे सर्व असलेले आमचे आदरणीय गुरुबंधू हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज वाकचौरे, पाटोदा तालुका येवला, ते पण या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण सन्मित्र गुरुबंधू बाबा महाराज आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण खांदे महाराज, ते सुरुवातीपासून इथं उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण संजय बाबा ते आलेले आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सन्मित्र संपत काका या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यानंतर आमचे हरिभक्तीपरायण लक्ष्मण भैया चांदा नेवासा, लक्ष्मण भैया या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपण श्रोत्यांच्या रूपामध्ये आदरणीय दादा गणेश दादा या ठिकाणी आहे, अरुण भाऊ या ठिकाणी आहे, डॉक्टर साहेब आहे, दोन्ही डॉक्टर साहेब आहे, आमचे गुरुबंधू कांता पाटील, भास्कर पाटील, राजू अण्णा, आमचे मुसमाडे साहेब, अशोकराव, आता बरीच मंडळी साऊंड आणि आमच्या सोबत नैमिषारण्यात होते. आणि मला वाटतं या शोभाताई पंढरपूरला पण होत्या का अधिक मासाच्या कथेला, जे पंढरपूरच्या भागवताला होत्या, आपल्या शेटेवाडीच्या भागवताला होत्या, नैमिषारण्याच्या भागवताला होत्या. तेव्हा आमचे फलके सर, राजेंद्रजी फलके सर, लांडेवाडी नेवासा, सरई आमच्या सोबतच होते. तर सरई या ठिकाणी उपस्थित आहे. सुनील मामा सर यांनीच शोभाताईंची डेड बॉडी आणताना छतरपूर ते देवळाली प्रवरा हा सगळा जो खटाटोप आहे हा सरांनी, सुनील मामाचे चिरंजीव आमचा सागर भैया, त्याचे मित्र, गाडीतले काही सहकारी, त्या सगळ्यांनी मिळून ती डेड बॉडी इथपर्यंत आणली. तेव्हा फलके सर या ठिकाणी, पत्रकार आमचे आपले पाटील नानासाहेब पाटील कदम ते पण या ठिकाणी आहे. आता बरीच मंडळी बरं का, एकेकाचं नाव सांगत गेलं तर मग वेळ किती जाईल काही सांगता येत नाही. तेव्हा इतर राहिलेल्यांची क्षमा व्यक्त करतो. सगळेच प्रेमीजन या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. ह्या शोभाताई आमच्या सोबत ज्या 2-3 कथेमध्ये आल्या, तर हे जे घडलं तर आमचं शेटेवाडीचं जे महिला मंडळ आहे त्या महिला मंडळाशी त्या संलग्न होत्या आणि त्या महिला मंडळामुळं हे सगळं घडलं. तेव्हा त्या शेटेवाडीचं आमचं सगळं महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्व श्रोते सज्जन आहात. साऊंड सिस्टीमवाले आमचे भैया वसंतराव, किशोर महाराजांचे भाऊ येते, मग आमचे वसंतरावजी शेळके, शूटिंग करणारे माऊली महाराज, माऊली एस डी चॅनल, बरं साई, डॉक्टर बोल ना, आपले साई प्रतिष्ठानचे डॉक्टर आपले
सगळे आहेत ना. सचिन सचिन काय म्हटलं मी आपले हे कुठं बसले आपले हार घातले राजू भाऊ नाही आपले नानांची अनंतरा पंपू दादा कुठं बसले याच बाजूला बसला का मग ध्यानात येत नाही हा सुभाष महाराज हा याच आमचे सन्मित्र गुरुबंधू हरिभक्ती परायण सुभाष महाराज किशोर भाऊ है की नाही शास्त्री आहेच आमची शास्त्रीचं काही नाही नामदेव महाराज शास्त्री आणि सन्मित्र आमचे हरिभक्ती परायण किशोर भाऊ वरघोडे आमचे रामभाऊ महाराज है की नाही सगळीच मंडळी ही सगळीच मंडळी ही 2 पिढ्यांच्या प्रेमाची मंडळी बरं का त्याच्यामुळे काय विशेष नाही कोणाचे नावं घ्या कोणाचे नका घेऊ पण प्रेम आहे ते मात्र आहे है की नाही प्रेमात काही कमी जास्तपणा नाही प्रेम आहे ते आहे प्रभूच्या कृपेनं ते असंच राहावं अशी विज्ञापना या निमित्ताने व्यक्त करतो आणि सेवेला विराम देतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली